सगळे जण आणि मग मात्र त्यातले एक आजीबाई अशा डेंजर होत्या बिलकुल अशा आणि मोठमोठ्याने हसू लागल्या आणि मग मात्र त्या आजीला विचारलं, आजीबाई सगळ्या गाव मात्र निराश दिसलं त्या प्रसंगाच्या वेळेला, तुम्ही मात्र मोठ्या प्रेमाने हसू लागल्या, एवढा कशाचा हस येत होतं तुम्हाला? त्या म्हणाल्या, ओ ताई सगळे मरणार या गावचे तर मरू द्या ना म्हणे. मग मी या गावची नव्हे, मी शेजारच्या गावची होते. आता मला सांगा, या गावातल्यांनाच मरण येणार आहे ना, बाहेरून आलेल्या कलाकार मंडळींना काही येणार नाही आहे का? सगळ्यांनाच 7 दिवसामध्ये मरण येणार आहे आणि सगळ्यांनाच इथून मात्र पुढे निघून जायचंय. आणि त्याचप्रमाणे राजा परीक्षिताला देखील 7 दिवसात मरण येणार आहे आणि हे मरण मात्र सुखकर कसं करायचं हे शिकवते श्रीमद भागवत कथा. तुम्ही म्हणाले मरण सुखकर कसं करायचं, मला सांगा ना. 4 दिवस आत्याच्या गावला, मावशीच्या गावला, मामाच्या गावला जायचं म्हटलं तर कशी मोठी भली मोठी बॅग घेताना पॅकिंग करताना सुरुवात ब्रश लिपस्टिक, गावाला जायचं एवढी मोठी बॅग आपण भरून नेतो आणि कायमच तिथून सोडून निघून जायचंय. मग बॅग मध्ये किती पैसा भरला, सोबत तिकडे जातो म्हटलं, घेऊन जातो म्हटलं, जमणार आहे का? येणार आहे का सोबत? नाही येणार महाराज सोबत. आणि म्हणून मात्र जीवन जगलोय आणि अंतकाळ जर का सुखकर करायचं असेल, मरण सुखकर करायचं असेल तर एकमेव पर्याय आणि तो म्हणजे याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हा शेवट गोड होण्यापासून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळेला मात्र आनंदी राहावं लागेल, गोड राहावं लागेल. कसं आता संक्रांत येत आहे, कसं फक्त संक्रांती पुरतं गोड का? लोक मोठे म्हणतात काय तिळगुळ घ्या ना गोड गोड, फक्त संक्रांती पुरतं नाही. नाही, निश्चित प्रत्येक क्षणात आनंदी राहिलं, नामचिंतन केलं, भगवंताचं स्मरण केलं तर आयुष्य सुखकर होईल आणि मग मात्र अंतकाळी काही त्रास जाणार नाही. आणि हीच कथा राजा परीक्षिताला शुकदेव महाराज सांगत आहे. आणि या कथेच्या 9व्या स्कंदाला आपण प्रारंभ केला होता आणि काल सुंदर अशी झाकी बघितली. कोणाकोणाची हो? विसरल्या की काय? जरा मोठ्याने बोलत जा. आमचे हे सगळे कलाकार महाराज मंडळी काय म्हणाले माहितीये का हो ताई, कोहळ्या गावातले लोक काय काय मुखी आहे का म्हणे. म्हटलं काहून? असे पॅक पकडलं तर बोलायचं नावच घेत नाही म्हणे. आणि मग आम्ही आलो आणि पाहिलं म्हणे, अरे बापरे एक भांडण लागलं होतं म्हणे. तिथं मग पाहतोच तुला असा आवाज ये म्हणे, त्या गावात त्या कोपऱ्यात भांडण चालू होतं त्या दिशेला शेवटच्या टोकाला आणि आवाज येत होता म्हणे इकडे. असं आहे म्हणे. कुठं? तुमच्या गावात नाही बरं, अजून 5 दिवस राहायचंय ना. 5 दिवस म्हटलं तर होच म्हणताय. 5 दिवस आहे का? असं तुम्ही म्हणाल तर राहून घेईल हे महाराज लोक. असो 7 दिवसामध्ये मात्र आपल्याला हा देह सोडून जायचे आहे. आणि फक्त फरक एवढाच आहे, जन्म तारखा माहिती आहे, जायच्या तारखा माहिती नाही. आणि असंच एका गावात विचारलं, सांगा म्हटलं कीर्तनात, कोणाकोणाला स्वर्गात जायचंय हात वर करा. तुमच्या गावातले किती जाते पावत्या बरं स्वर्गात? हात वर करा बरं. अरे 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 बस एवढेच. यांना विश्वासच नाही हो महाराज आम्ही स्वर्गात जाईल म्हणून. 4-5 हात वर करतात, बाकीचे विचार करतात मग कसं आमच्या घरी दावणीला बांधलेलं आम्ही कापलं होतं, कसं स्वर्गात जाईन आम्ही.
असं वाटतंय का? नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर, हे वर्म जाणलं पाहिजे. किती जणाला जायचं म्हटलं तर इकडले 4-5 आणि इकडले 4-5 हात वर झाले, तर बाकीच्यांना काय घोड्यातच राहायचं का आयुष्यभर? आयुष्यभर तर राहणार 7 जन्म. कोण कोण आहे घोड्याची परमनंट तिकीट आणलेले? असंच एका गावात विचारलं, सगळ्या अख्ख्या गावाने महाराज हात वर केला. काय म्हणे? आम्हाला जायचं कुठं? स्वर्गात. सगळ्यांनी हात वर केले, भरभरून अख्ख्या पेंड आले. तुमचं तर छोटं आयोजन, चांगलं मोठं आयोजन होतं. सगळ्यांनी असे हात वर केले दोन्ही, आम्हाला जायचं म्हणे स्वर्गात. सगळ्यांनी केलं आणि एक मात्र अशी काका होते, आणि त्या काकाने हात वर नाही केला. ते काका हात गुंडाळून पाहू लागले माझ्याकडे. आणि असं नका समजू मी इथं बसली म्हणजे प्रत्येकाकडे माझं लक्ष असते इथून. आणि माझं जरी लक्ष नसलं तरी हनुमंतराय तिथून पाहता ना, कृष्ण इथून पाहता. यांच्या नजरेतून तुम्ही चुकणार नाही, याचं भान राहू द्या. असे हात घालून ते काका बसले. म्हटलं, काका सगळं गाव हात वर करताय, आम्हाला स्वर्गात जायचं, आम्हाला स्वर्गात जायचं, आम्हाला स्वर्गात जायचं. म्हटलं, तुम्हाला नाही का जायचं स्वर्गात? तर ते काका म्हणाले, कशाला बाई म्हणे स्वर्गात जाऊ मी म्हटलं, काहून? अशी कटकट राहते म्हणे माझ्या घरी, अशी कटकट राहते म्हणे माझ्या घरी, सकाळ संध्याकाळ घरी राहायची इच्छा होत नाही म्हणे. मग आता सगळ्यांनी हात वर केले म्हणे, सगळे जाते आता म्हणे कुठं? स्वर्गाला. मग मी म्हटलं, माझी घरवालीच कटकट करते ना, ही चालली ना स्वर्गात, मग जाऊ दे हिला, माझं स्वर्ग इथंच आहे. असं म्हणायची वेळ मात्र यांच्यावर येऊ देऊ नका. असे प्रेमाने, आनंदाने, समाधानाने, शांतीने संसार करा. पण संसार करताना मात्र एवढे संसारात रमू नका की भगवंताचं विस्मरण होईल. आणि म्हणून संसारात कसं राहावं, सुंदर असं वर्णन येतंय. असोनी संसारी जीवे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात असून मात्र भगवंताचं नाम चिंतन केलं तर निश्चित देव सुद्धा आपल्या संकटात धावून आल्या वाचून राहणार नाही. आणि हेच हरिपाठात म्हणताना, हरिपाठ नुसतं नाचून नाही तर पाठ करा, पण त्याचं अनुकरण आचरण करा. काय म्हणता? असोनी संसारी जीवे वेगो करी, असोनी संसारी जीवे वेगो करी, असोनी संसारी जीवे वेगो करी, असोनी संसारी जीवे वेगो करी. वेदशास्त्र उभारी माया सदा, वेदशास्त्र उभारी माया सदा. हो ज्ञानदेव मने व्यासाची आपुना, ज्ञानदेव मने व्यासाची आपुना, ज्ञानदेव मने व्यासाची आपुना, ज्ञानदेव मने व्यासाची आपुना. हो द्वारकेचे राणा बनवा घरी, द्वारकेचे राणा बनवा घरी, द्वारकेचा राणा बनवा घरी, द्वारकेचा राणा बनवा घरी. हो हरिमुखे माना, 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 हरिमुखे माना. हो हरिमुखे माना, हरिमुखे माना, पुण्याची गणना दोन हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. हरिमुखे मना. तुम्ही म्हणता, पण मनातल्या मनात म्हणता का? वाचिनी इथं घडलं पाहिजे म्हणून तोंडाने म्हणत चला, मनातल्या मनात तर निरंतर म्हणा, पण वाचेचं हितप घडलं पाहिजे. मग वाचा सुद्धा झाला वाचून राहणार नाही. आणि याच नवम स्कंदामध्ये पुढे परशुराम
अवतार कथा आलेली आहे। श्रीमन नारायण भगवंतांनी ही कथा ब्रह्मदेवाला सांगितली आणि ब्रह्मदेवाचे पुत्र अत्री ऋषी त्यांच्या नेत्रापासून चंद्रमाचा जन्म झाला, त्यांचा विवाह झाला तारेसोबत, त्यांना पुत्र झाला बुध, बुधाचा विवाह झाला हिला सोबत आणि मग पुरुरवाची सुंदर अशी कथा आली आहे। पुरुरवाचा विवाह झाला उर्वशी सोबत, त्यांना झाले 6 पुत्र आणि त्या 6 पुत्रातला मात्र त्याच वंशात पुढे गाधी राजा झाला आणि त्या राजाचा मुलगी सत्यवती आणि हिचा विवाह झाला ऋषिक मुनींसोबत आणि त्यांना मात्र पुत्र झाला जमदाग्नी आणि या जमदाग्नी आणि यांचा विवाह झाला रेणू ऋषीची कन्या रेणुके सोबत। आता वाटत असेल ऐकल्यासारखं नाही का? रेणुका कोणती? 52 शक्तिपीठ कुठे कुठे वर्णन आहे कवंच शक्तिपीठ आणि त्यातलं मात्र 3.5 शक्तिपीठ आपल्याकडे आहे कुठं? या महाराष्ट्रात आणि त्यातलं एक म्हणजे कोणतं? माहूर आणि तिथली रेणुका माता कोणाची? जमदाग्नींची पत्नी। आणि म्हणून तुम्ही म्हणता ना काय नववारी साडी नेसून बाईची लुगडी असंच म्हणता ना? माहूर गडाला रेणुका खेळते फुगडी। हे रेणुका आहे माहूरगडची आणि एवढं विशाल अंतःकरण या रेणुका मातेंचं आहे। फार सुंदर वर्णन आहे रेणुका मातेंचं। भक्ताच्या हाकेला धावून येत ही आई, अगदी 9 दुर्गा आहे, तिचे रूप आहे त्यातलंच एक ही रेणुका आहे। आणि म्हणून या रेणुका मातेला मात्र अगदी माऊलीप्रमाणे लोक हाक देतात, माझी रेणुका बाबुली कल्पवृक्षाची सावली, बाबुली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। जैसे वत्सा लागी गाया तैसी अनाथाची माया, जैसी वत्सा लागी गाया तैसी अनाथाची माया माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। ही रेणुका माता आणि यांचा पुत्र कोण? परशुराम। राम भगवंत त्यांचाच अवतार कोण? परशुराम। 24 अवतार सांगितलेत ना त्यातला एक, बोलिये परशुराम भगवान की। आणि या परशुराम भगवंतांनी मात्र 21 वेळा या पृथ्वीला निक्षत्रिय केलेली आहे, एवढं सामर्थ्य होतं। पुढे ययातीची कथा भरतवंशाची कथा आलेली आहे आणि या भरद्वाज खंडातल्या रंती देवाची कथा आली आहे। पण ही कथा पाहण्यापूर्वी ही रेणुका माता कोणाचा अवतार? लक्ष इकडे ठेवा, ते इकडेच येणार आहे। रेणुका माता 9 दुर्गेतला एक अवतार आणि त्याचप्रमाणे त्याच दुर्गेचा अंबेचा जगत जननीचा
अवतार म्हणजे कालिका माता. कालिका पुराणामध्ये, मार्कंडेय पुराणामध्ये वर्णन आहे या कालिका मातेचं. तिला तुम्ही काली म्हणता, चामुंडा म्हणता. नवरात्र येते, दुर्गा देवी स्थापन करता, नवदुर्गा माता बसवता, सरस्वती, शारदा, कुष्मांडा सगळं करता, स्कंद माता, चंद्रघंटा, कात्यायनी सगळे व्रत करता, 9 दिवस करता. पण त्यांना सांगेल मी 9 दिवस आराधना करा, पण तिचे मात्र गुण काय आहे, तिने शिकवण काय दिली हे मात्र घ्या. आणि त्यातलंच एक आज सुंदर असं रेणुका मातेचाच अवतार, दुर्गा मातेचाच अवतार, जगत जननीचा, जगदंबेचा अवतार. अगदी जगदंबेच्या वर्णन आहे. ललाटापासनं चानूर मुष्टिक इकडे कृष्ण भगवंतांनी मारले, त्याचप्रमाणे रक्तबीज नावाचा राक्षस, अनेक राक्षस शुंभ निशुंभ दैत्य मातलेले आहे. आणि त्या दैत्यांना मात्र नाश करून संकट मुक्ती करण्याकरिता या भगवतीने अवतार घेतलेला आहे. का? कारण सगळे भक्त आईला आवाज देऊ लागले, आई भवानी जगदंबे दर्शन दे, मला दर्शन दे. 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 किती तुझा मी धावा करू, कुठवर प्राण मी कंठी धरू. किती तुझा मी धावा धरू, कुठवर प्राण मी कंठी धरू. आई तुला दया येऊ दे, दर्शन दे, मला दर्शन दे. आई तुला दया येऊ दे, दर्शन दे, मला दर्शन दे. आई भवानी जगदंबे दर्शन दे, मला दर्शन दे. आई भवानी दर्शन दे, मला दर्शन. त्यांच्यात बसलेला आहे, भगवत नामाची शक्ती त्यांना आलेली आहे. कारण सांगेल, अरे जाम पर जाम क्यों पीते हो, जो सुबह पियो तो शाम को उतर जाएगी. प्याला हरिनाम का पियो, जिससे जिंदगी सुधर जाएगी. आणि हा प्याला मात्र यांनी पिलेला आहे. कशाचा? हरिनामाचा प्याला पिलेला आहे. आणि म्हणून एवढ्या थंडीतही मात्र यांना भासत वाटते का यांच्याकडे पाहू? बिलकुल नाही. कारण हरिनामाचा प्याला घेतलेला आहे, ती शक्ती त्यांच्यामध्ये संचारलेली आहे. आणि हे शुंभ निशुंभ असे सुडसुडाट करत होते, असे सुडसुडाट करत होते की चांगल्या चांगल्यांना त्रास देऊ लागले. ऋषी मुनी संत साधू तपस्वी जपी तपी संन्यासी सगळे त्रासून गेलेले आहे. हाहाकार बसलेला आहे. जप बंद व्हायला लागलेत, तप बंद व्हायला लागलेत, यज्ञ विजवायला लागलेत, अपशकुन व्हायला लागलेत. काय करावं, काय करावं, काय करावं. आणि मग मात्र भोले बाबा शिव आणि या शिवाचीच शक्ती आणि हेच वर्णन आहे चौथी पत्नी म्हणजे कालिका माता. आणि ह्या कालिका मातेने अवतार धारण केला आणि मग मात्र या शुंभ निशुंभला, रक्तबीज सारखे अनेक राक्षसांना संहारलं. आपण बघितलं सती माता भगवंताच्या पत्नीचं सुंदर असं भोले बाबांची पत्नी श्रवण केला आपण चतुर्थ स्कंदामध्ये. पार्वती मातेचा विवाह सोहळा संपन्न केला आपण चतुर्थ स्कंदामध्येच, म्हणजेच दुसऱ्या दिवशी. आणि आज मात्र याच शिवशक्तीचं स्वरूप म्हणजे कालिका माता या ठिकाणी अवतरणार आहेत. का? कारण हे शुंभ निशुंभ सारखे अनेक राक्षस सुडसुडाट करते, चांगल्या चांगल्यांना त्रास देताना. मग याला काय करायचं, काय करायचं? तर एकमेव उपाय, आता मात्र ही चंडिका माता, कालिका माता यांचा संहार करण्याकरता अवतरणार आहे. बोलिये कालिका माता की. आणि
ही कालिका माता मग यांचा संहार करणारे आणि कधी निघते कधी जन्म झाला हिचं कालिका नाव आहे. फार सुंदर महात्म्य आहे. आपण आली काली आली की मग मात्र सोबतच श्रवण करू. काली आहे का कारण काळा रंग आहे, काला वर्ण आहे आणि निघाली ही काली माता अमावस्येच्या रात्री. ओम ह्रीं क्लीं चामुंडे भिक्षे नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडे भिक्षे नमः. काली काली महाकाली, काली काली महाकाली, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली है भैरव के साथ में, काली निकली है भैरव के साथ में, काली निकली है भैरव के साथ में. ओ काली काली महाकाली, काली काली महाकाली, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली भैरव के साथ में, काली निकली भैरव के साथ में. ये अमावस की रात बड़ी काली, ये अमावस की रात बड़ी काली, हे घूमने निकली माता महाकाली, घूमने निकली माता महाकाली. ये अमावस की रात बड़ी काली, घूमने निकली माता महाकाली. एक दानवता मुंडली हाथ में, एक दानवता मुंडली हाथ में, काली काली अमावस की रात में, वो काली काली अमावस की रात में, काली काली महाकाली, वो काली काली महाकाली, काली काली अमावस की रात में, काली अमावस की रात में, काली निकली है भैरव के साथ में, काली निकली कल भैरव के साथ में, काली निकली भैरव के साथ में. बिगड़े है मात काले काले, बिगड़े मात काले काले, हो नैना है मैया काले के लाले, नैना मैया के है लाले लाले. बिगड़े है मात काले काले, नैना कुलता भैरव जी के साथ में, काली काली अमावस की रात में, वो काली काली अमावस की रात में, वो काली काली महाकाली, वो काली काली महाकाली, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काली निकली कल भैरव के साथ में, काली निकली कल भैरव के साथ में. रूप भैरव जी का काला काला, रूप भैरव जी का काला काला, हो रूप भैरव जी का काला काला, भैरव जी का काला काला. ये तो है मैया काली का काला, ये तो है मैया काली का काला, हो रूप भैरव जी का काला काला, ये तो है मैया काली का काला. बेला घूमने जला माँ के साथ में, बेटा घूमने जला माँ के साथ में.
चमकाली रे मैया नाची क्षमा चमकाली, नाची क्षमा चमकाली रे मैया नाची काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली काली महाकाली, काली काली महाकाली, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली है भैरव के साथ 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 में। गोंधळ मांडला भवानी गोंधळा लाये, ओ गोंधळ मांडला भवानी गोंधळा लाये, गोंधळ 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 गोंधळ। देवांनी अवतार घेतले यासाठी, आणि हेच आपण पाहणार आहोत या रंती देवाच्या वंशामध्ये आहुक राजा, आणि या आहुकाच्याकडे देवक आणि देवकाची पुत्री म्हणजे मुलगी देवकी, आणि या देवकी मातेचा विवाह मात्र ठरलेला आहे, आणि तो यदू राजाचा देवमी, देवमीचा सुरसेन आणि सुरसेनाचा वसुदेव, आणि या वसुदेवासोबत देवकीचा विवाह ठरला। आणि या लग्नामध्ये मात्र सध्या अशी परिस्थिती आलेली आहे महाराज, लग्न म्हटलं की मात्र मुलीच्या घरचे विचार करतात नाही का, कारण सगळं ठीक आहे पण लग्न म्हटलं की लोकांना वाटते आता मात्र बंडल तयार ठेवावं लागतात नाही, कारण अशी परिस्थिती आली सुरुवातीला लग्न म्हटलं की ठरायला आलं की मग विचारायचे जावई बुवा काय द्यायचं, जावई बुवा म्हणायचे सासरी बुवा काही नाही एक सायकल द्या, काय सायकल हुंड्या, मग वाढत गेली हाव महाराज, मग आले टू व्हीलर वर, जावई बुवा काय पाहिजे टू व्हीलर, थोड्याशा दिवसांनी आता म्हणायला लागले काय फोर व्हीलर, आता तर रेटच फिक्स झाले, सरकारी नोकरी असेल 15 लाख 10 लाख, चपरासी असेल 4 लाख 2 लाख 1 लाख ठरले महाराज नाही का। आणि म्हणून मुलींचं जीवन मात्र, म्हणून मुलींना माझं सांगणं असेल असं शक्तिशाली बना, असं सामर्थ्यशाली विद्यावान गुणवान कला जे काही आवड असेल ना त्या क्षेत्रात मात्र पुढे चला आणि आपल्या पायावरती उभं व्हा। आता तुम्ही आपल्या पायावरती नाहीये असं मला मुळीच म्हणायचं नाही, आपण माझं सांगण्याचं तात्पर्य तुम्ही लक्षात घ्या। नाहीतर एक व्यक्ती गेला कॉइन बॉक्स वरती आणि त्या कॉइन बॉक्स वर लिहिलेलं होतं काय फोन लावायच्या आधी 2 लावा, त्याने घेतला रुपया ते कॉइन आणि ते कॉइन टाकणार बॉक्स मध्ये टाकला आणि तिथं लिहिलेलं वाचलं त्याने काय फोन लावायच्या आधी 2 लावा, हे लगेच फोन लावायच्या आधी गेले आणि मालकाला लावल्या 2 असं लिहिलं होतं का। म्हणून समजून घ्या आणि मग मात्र लक्ष द्या, नाहीतर बस सांगायचं एक डॉक्टरने सांगितलं पेशंटला हे औषध घ्या आणि हे औषधी मात्र हलवून हलवून हलवा नंतर प्या, त्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे पेशंटच्या जावयाने काय केलं त्या सासरे बुवालाच हलवलं, सासरे बुवा गेले आणि मग म्हणते प्या ना औषध, जमल का जमणार नाही। म्हणून भावार्थ लक्षात घ्यायचंय पण आधी लक्षार्थ त्या शब्दाचं लक्षात घ्यायचं। आणि म्हणून प्रत्येक मुलींना सांगेल जे काही येत असेल शिवणकला असो ब्युटी पार्लर असो, कारण त्याला डिमांड नाही आता, शिवणकला असेल, कटिंग करता येत असेल, चित्र काढता येत असेल, रांगोळ्या काढता येत असेल, गायन करता येत असेल, कोणाला सरकारी नोकरी प्राप्त करायची असेल, कोणाला प्रायव्हेट करायची असेल, जे येत असेल
ते कोणाला उद्योगधंदे करायचे असेल, व्यवसाय करायचा असेल, एखादं दुकान टाकायचं असेल, किराणा दुकान, कपड्याचं दुकान, ते सगळं करा. आणि मुलींनी करा. आणि मुलांनी काही यांच्या भरोशावर राहा नाही. मुलांनी देखील मात्र आपल्या आई वडिलांची म्हातारपणाची काठी होऊन आधार होऊन राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आतापासून ठरवा तुम्हाला काय करायचंय भविष्यात, नाही तर हुंडायच मग. आणि म्हणून म्हणतात काय, अवघड झालं हो जीवन नारीचं, अवघड झालं हो जीवन नारीचं, केलं वाटोळ हुंड्यानं पोरीचं. अशी अवस्था आल्यावर राहणार नाही. असं होऊ नये म्हणून ठाम निश्चय घ्या आणि अगदी खांबाप्रमाणे ठाम राहा आणि आपल्या कलागुणांना वाव देत पुढे चला. इकडे विवाह ठरला कोणाचा? हा, बरं झालं स्वाती ताईचा नाही म्हटलं बाबा. अर्धे म्हणू लागले ना, अर्धे माझ्याकडेच पाहू लागल्या. देवकी आणि वसुदेवाचा विवाह ठरला आणि मग मात्र सुंदर असा विवाह सोहळा संपन्न झाला. का? कारण इकडे भगवंताला अवतार घ्यायचा होता. कशासाठी? आमच्यासारखं आहे का भगवंताचं? नाही. अधर्म वाढलेला होता आणि पृथ्वी मातेला त्रास होत होता. आणि मग मात्र ही पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून भगवंताला गाणं सांगत आहे, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. आणि ही पृथ्वी माता भगवंताला सांगताय काय, अधर्म झालाय देवा, आता मला सोसवेना भार मज, आता मात्र मला भार सहन होत नाही या पृथ्वीचा. म्हणून सांगेल धर्माचं आचरण करून चला. अधर्म वाढला की मग आपला वजन पृथ्वी मातेला सुद्धा सहन होत नाही. अन्यथा बघा ना, 10-10, 20-20, 40-40 मजली बिल्डिंग या पृथ्वीवर, या धरतीवर बनायला लागल्या. ट्यूबवेल, बोरवेल, खाली खड्डे खोदायला लागलेत. मोठे मोठे टॉवर उभे झालेत. कुठं? या जमिनीवरच. पण तिला त्रास होत. पण अधर्म वाढला की मग पृथ्वी मातेला त्रास होतो. आणि म्हणून पृथ्वी माता गाणं घेऊन गेले विष्णू भगवंताकडे. आणि मग मात्र भगवंतांनी सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, मी येईल. अवतार घेईल का? कारण भगवंत कशा करिता अवतार घेतात? श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे कशा करिता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतांनी सांगितले, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेईल. आणि हेच रामायणामध्ये देखील वर्णन आहे. काय? जब जब होय धर्म की हानि, बढ़हि असुर धर्म अभिमानी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तब तब धरि प्रभु विविध शरीरा, हरि कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. आणि अशा प्रकारे संतांनी वर्णन केले आहे. भगवंत अवतार घेईल कधी? जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा. आणि रामायणच नाही तर आपलेही संत पुरावा देतात. काय? धर्मरक्षावया अवतार घेसी. कशाला? धर्माचं रक्षण करण्याकरता. आणि मग ठरलं आणि भगवंताने पृथ्वी मातेला सांगितलं, फक्त पृथ्वी माताच नाही तर सर्व देवता गण पृथ्वी मातेसोबत विष्णू भगवंताकडे गेलेले. आणि मग लाल की
आणि मग मात्र शांत झाली. भगवंताची कळंगळी लागतात आणि मग विजांचा कडकडाट धो 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 पाऊस चाललाय. आणि एवढ्या पावसात वसुदेवजी नंद बाबाच्या घराला म्हणजे गोकुळाला घेऊन कन्हैयाला आले. आणि नंद बाबाच्या वाड्यामध्ये यशोदा आई जवळ या कन्हैयाला वसुदेवांनी ठेवलं. आणि तिथे माया होती. या मायेला मात्र आपल्या सोबत घेतलं आणि तिथून पुढे कंसाच्या कारागृहाकडे निघून गेले. मायेला घेऊन निघून गेले आणि मग जाताच मात्र कारागृहात बंद केलं. आणि जसे बंद झाले लगेच मग काय तर ही माया मोठमोठ्याने रडायला लागली. मोठमोठ्याने रडायला लागली ही माया. रडे माया करे आकांत, रडे माया करे आकांत. एवढा आकांत करायला लागली ही माया की मग मात्र नामदेव महाराज वर्णन करतात. नाम म्हणे उठती दूत, नाम म्हणे उठती दूत. काय या मायेच्या मात्र रडण्याने सगळे दूत अर्थात कारागृहामध्ये असणारे पहारेकरी उठले. आवाज गेला आणि मग सांगत गेले कंसाला. कंसाला कळालं. कंस धावत आले. त्या मायेला घेतलं आणि गर गर फिरवून जसे 6 मारले तसे हिला मारणार. घेतलं हातात गर 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 फिरवलं आणि आपटणार. तेवढ्यात मात्र ही सुंदर अशी देदीप्यमान प्रज्वलित झाली, प्रकाशमय झाली. आणि कंसाला सांगता रे दृष्ट कंसा, तू काय मला मारणार? तू मला मारण्यापूर्वी तुला मारणारा तुझा काळ जन्माला आलेला आहे. ते सांगताय तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, उपजला मज आधी. आणि हा उपजला असं सांगितलं आणि ती मात्र या प्रकाशात विलीन होऊन गेली. आणि ते मात्र कंसाचा कारागृह आपण सोडू आणि येऊ आता गोकुळामध्ये. अष्टमी तिथीला सुंदर असे भगवंत आले. आणि मग नवमीला कळालं एक सुनंद नावाची गोपी आली आणि तिने काय बघितलं यशोदेजवळ सुंदर असा बालक. आणि अख्ख्या गावात मात्र वर जाऊन सांगायला लागले अरे सुनो सुनो सुनो, नंद के घरे लाला भयो हे. आणि जसं सगळ्यांनी ऐकलं अख्खं मात्र गोकुळ एकत्र आलं. हार फुलं तोरण सगळं लावायला लागले. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान प्रगट भये. गोकुल में भगवान. हर्ष भयानर नारी देवन, उमड़ा प्रेम तूफान, उमड़ा प्रेम तूफान. प्रगट भयो गोकुल में भगवान, प्रगट भयो गोकुल में भगवान. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भये. गोकुल में भगवान प्रगट भये. गोकुल में भगवान. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद